वेलकम स्टुडंट्स. रेसिडेन्शियल हायस्कूल शेवगाव या आपल्या विद्यालयामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रम या अंतर्गत आज आपण इयत्ता 10वी या वर्गासाठी दिवस 12वा यातील घटक अभ्यासणार आहोत. तर आजच्या तासिकेचे युनिट आहे पॉलिनॉमियल्स म्हणजेच बहुपदी आणि सब युनिट्स आहेत डिग्री ऑफ पॉलिनॉमियल्स, स्टँडर्ड फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल्स अँड कोएफिशिएंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. तर so let's recall what is the degree of polynomial. पा डेफिनेशन आहे डिग्री ऑफ पॉलिनॉमियलची. हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. पा या ठिकाणी व्हेरिएबल आहे, पॉलिनॉमियलमध्ये एखादा व्हेरिएबल आहे आणि त्या व्हेरिएबलचा जो हायेस्ट पॉवर आहे त्या हायेस्ट पॉवरला काय म्हणतात? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणतात. या ठिकाणी हे पॉलिनॉमियल दिलेले आहे 2x + 5x² - 3. दिस इज द पॉलिनॉमियल इन x, इन व्हेरिएबल x आहे पहा. आणि व्हॉट इज द इंडेक्स ऑफ ईच टर्म इन दिस पॉलिनॉमियल? हियर द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल x इज 1. इन दिस टर्म द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज 2 and in this term this is the constant term and therefore the index of this variable is 0. And what is the highest index of variable x in this polynomial? So the highest index is 2 and therefore the degree of this polynomial is equal to 2. येत्या लक्षामध्ये बहुपदीची कोटी म्हणजे काय? तर दिलेल्या बहुपदीमध्ये चलाचा जो काही मोठात मोठा घातांक आहे त्या चलाच्या मोठ्यात मोठ्या घातांकाला काय म्हणतात? त्या बहुपदीची कोटी म्हणजेच डिग्री असं म्हणतात. येत्या लक्षामध्ये द हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. आणि जर पॉलिनॉमियलची डिग्री जर 2 असेल म्हणजेच हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज 2, देन दॅट पॉलिनॉमियल इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. म्हणजेच त्या बहुपदीला काय म्हणतात? वर्ग बहुपदी असं म्हणतात. त्यानंतर स्टँडर्ड फॉर्म पाहायचा आहे पॉलिनॉमियलचा. तर स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय? इफ द पॉलिनॉमियल इज रिटर्न इन डिसेंडिंग ऑर रिसेंडिंग पॉवर्स ऑफ व्हेरिएबल. जर पॉलिनॉमियल व्हेरिएबलचा जो काही इंडेक्स आहे तो व्हेरिएबलचा इंडेक्स जर डिसेंडिंग किंवा असेंडिंग पॉवरच्या स्वरूपात जर लिहिला असेल तर अशा फॉर्मला काय म्हणायचंय? स्टँडर्ड फॉर्म म्हणायचं. जनरली डिसेंडिंग ऑर्डरने लिहिला जातो. जो काही व्हेरिएबल आहे ते व्हेरिएबलचा इंडेक्स हा डिसेंडिंग ऑर्डरने असला पाहिजे. पहा या ठिकाणी पाही पॉलिनॉमियल दिसते तुम्हाला या ठिकाणी. या ठिकाणी x जो आहे व्हेरिएबल, एक्सचा इंडेक्स या ठिकाणी 2 आहे. या ठिकाणी एक्सचा इंडेक्स काय आहे? 1 आहे. आणि या ठिकाणी एक्स ॲबसेंट आहे म्हणजे या ठिकाणी इंडेक्स काय आहे? 0 आहे. म्हणजेच एक्सचा इंडेक्स या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डर उतरत्या क्रमाने आहे. पहा 2, 1 आणि 0, 2, 1 आणि 0. म्हणजेच द इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज इन डिसेंडिंग ऑर्डर. Therefore that form is called as standard form of polynomial. या ठिकाणी ही पॉलिनॉमियल आहे 7 + 6x² + 4x. ही क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आहे कारण याचा इंडेक्स जो आहे हायेस्ट इंडेक्स आहे 2 आणि त्यामुळे डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 2. Therefore it is called as क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आणि ती क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल या प्रकारे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहिलेली. म्हणजेच इंडेक्स जो आहे व्हेरिएबलचा तो इंडेक्स डिसेंडिंग ऑर्डरने असला पाहिजे. बा जनरली डिसेंडिंग ऑर्डरने असतो, असेंडिंग ऑर्डरने लिहिला तरी देखील चालतो. बट जनरली वी कॅन राईट इट इन डिसेंडिंग ऑर्डर. उतरत्या क्रमाने लिहिलेला असतो. बा दिस फॉर्म इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंडेक्स फॉर्म. याच फॉर्मला इंडेक्स फॉर्म असं देखील म्हणतात. त्यानंतर कोएफिशिएंट फॉर्म पाहायचा आहे आपल्याला पॉलिनॉमियलचा. तर पहा या ठिकाणी पॉलिनॉमियल दिलेले आहे x³ - 3x² + 0x - 8. ही पॉलिनॉमियल आहे. दिस कॅन बी रिटन इन दिस फॉर्म. हा जो फॉर्म आहे हा फॉर्म कोणता फॉर्म आहे? इंडेक्स फॉर्म आहे. जर व्हेरिएबलचा इंडेक्स डिसेंडिंग ऑर्डरने लिहिला असेल, उतरत्या क्रमाने जर लिहिला असेल तर तो इंडेक्स फॉर्म असतो. का हा जो फॉर्म आहे हा इंडेक्स फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म आहे. मग आता हा कोएफिशिएंट फॉर्ममध्ये या पद्धतीने लिहितात. पहा ब्रॅकेटमध्ये नंबर्स लिहितात. हे नंबर जे असतात हे काय असतात? तर दॅट इज नथिंग बट द
कोइफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल, जे काही पॉलिनॉमियल आहे की जे इंडेक्स फॉर्ममध्ये म्हणजे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे, याचे जे काही कोइफिशियंट आहे, प्रत्येक टर्मचे जे काही कोइफिशियंट आहे ते कोइफिशियंट या ब्रॅकेटमध्ये जर लिहिले तर या फॉर्मला काय म्हणतात, दॅट इज द कोइफिशियंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. येतं लक्षामध्ये. फक्त या ठिकाणी हा जे काही पॉलिनॉमियल आहे हे पॉलिनॉमियल इंडेक्स फॉर्ममध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये असलं पाहिजे. या ठिकाणी याच ऑर्डरने या ठिकाणी पॉलिनॉमियल लिहिली गेलेली असली पाहिजे. म्हणजेच व्हेरिएबलचा जो काही इंडेक्स आहे तो डिसेंडिंग ऑर्डरने या ठिकाणी असला पाहिजे. या ठिकाणी इंडेक्स जो आहे व्हेरिएबलचा तो 3 आहे, या ठिकाणी एकचा इंडेक्स 2 आहे, या ठिकाणी एकचा इंडेक्स 1 आहे आणि या ठिकाणी एक सबसेट आहे म्हणजेच कॉन्स्टंट टर्म आहे. म्हणजे त्या ठिकाणी एकचा इंडेक्स काय आहे 0. म्हणजे या ठिकाणी एकचा इंडेक्स काय झाले 3, 2, 1 आणि 0. म्हणजे डिसेंडिंग ऑर्डरने या ठिकाणी आहे. मग त्याचे कोइफिशियंट जे आहेत ते काय आहेत पहा. या ठिकाणी पहिली टर्म आहे x3, त्याचा कोइफिशियंट 1 आहे म्हणजे पहिला नंबर आहे 1. दुसरा कोइफिशियंट आहे x2चा -3 त्यामुळे दुसरा नंबर असणार आहे -. थर्ड नंबर आहे या ठिकाणी x आहे, त्याचा कोइफिशियंट 0 आहे, देअरफॉर 0. आणि लास्ट कॉन्स्टंट टर्म आहे ते आहे -8. या पद्धतीने कोइफिशियंट फॉर्म यामध्ये पॉलिनॉमियल लिहिला जाऊ शकतो. तर पहा या ठिकाणी दिस फॉर्म ऑफ इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. त्याचप्रमाणे पहा ही देखील पॉलिनॉमियल आहे, ही डिसेंडिंग ऑर्डरने लिहिलेले आहे पहा. म्हणजेच हा इंडेक्स फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म आहे पहा. जर लिहिली नसेल इंडेक्स फॉर्ममध्ये तर ती त्या इंडेक्स फॉर्ममध्ये लिहून घ्यायची आहे पहा. जर या पद्धतीने ऑर्डरने जर लिहिलेलं नसेल तर या क्रमाने म्हणजे उतरत्या क्रमाने घातांकाच्या लिहिलेले असले पाहिजे. या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरने उतरत्या क्रमानेच लिहिलेले आहे पहा. म्हणजे हा इंडेक्स फॉर्म आहे. मग त्याचे कोइफिशियंट काय असणार आहेत पहा. x2चा कोइफिशियंट आहे या ठिकाणी 6, त्यानंतर xचा कोइफिशियंट आहे 4 आणि xचा कोइफिशियंट एक सबसेट आहे म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे -7. म्हणजे काय होईल या ठिकाणी इंडेक्स फॉर्ममध्ये 6, 4 आणि -7 येतं लक्षामध्ये. Therefore 6, 4 and -7 this is the coefficient form of polynomial. त्याच पद्धतीने ही देखील पॉलिनॉमियल आहे पहा. ही पॉलिनॉमियल कोइफिशियंट फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिलेले आहे पहा ऑलरेडी. डिसेंडिंग ऑर्डर हे आहे इंडेक्सच्या 2 आहे या ठिकाणी इंडेक्स xचा, या ठिकाणी इंडेक्स 1 आहे आणि या ठिकाणी इंडेक्स 0 आहे. उतरत्या क्रमाने या ठिकाणी घातांकाच्या ही पॉलिनॉमियल लिहिलेलं आहे म्हणजे इंडेक्स फॉर्ममध्ये आहे. मग कोइफिशियंट काय आहे 5 आहे पहिला 5, दुसरा कोइफिशियंट आहे -2 आणि थर्ड कोइफिशियंट आहे -3. दिस इज द इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. आता इंडेक्स फॉर्ममध्ये पॉलिनॉमियल जर असेल तर दिस फॉर्म कॅन बी रिटन युजिंग द व्हेरिएबल y. तर आता इंडेक्स फॉर्ममध्ये दिला असेल तर तुम्ही कोइफिशियंट फॉर्ममध्ये कसे लिहायचे आहे ते या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आता जर कोइफिशियंट फॉर्ममध्ये जर दिला असेल पॉलिनॉमियल आणि ते जर आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये जर लिहायचं असेल कशा पद्धतीने लिहिता येईल पहा. हा कोइफिशियंट फॉर्म आहे आणि हा कोइफिशियंट आपल्याला इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचा आहे. कुठल्या व्हेरिएबलचा, आता व्हेरिएबल y या व्हेरिएबलच्या स्वरूपात इंडेक्स फॉर्ममध्ये लिहायचं आहे. तर ते लिहित असताना पहा डिग्री काढायची आधी. तर डिग्री किती असणार आहे, तर या ठिकाणी जेवढे काही नंबर्स असणार आहे कोइफिशियंट जे आहे ते कोइफिशियंट जेवढे असणार आहे त्यापेक्षा 1 ने कमी असतो पहा. किती कोइफिशियंट दिलेले आहेत पहा या ठिकाणी कोइफिशियंट फॉर्ममध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 कोइफिशियंट दिलेले आहे कोइफिशियंट फॉर्ममध्ये. मग त्या 5 मधून 1 मायनस करायचा पहा म्हणजेच 5 - 1 पहा या ठिकाणी. इन द अबोव एक्झाम्पल द नंबर ऑफ व्हेरिएबल म्हणजे या ठिकाणी जेवढे व्हेरिएबल असतात, किती व्हेरिएबल आहेत 5 व्हेरिएबल आहेत किंवा 5 कोइफिशियंट आहे असं देखील म्हणू शकतो. तर त्यामधनं 1 मायनस करायचं आहे बघा. तर 5 - 4 म्हणजे या ठिकाणी पॉलिनॉमियलची डिग्री किती असणार आहे 4 असणार आहे. आणि मग पॉलिनॉमियलची डिग्री 4 असेल तर मग ते पॉलिनॉमियल कशा प्रकारे लिहिता येईल पहा. कोइफिशियंट आहेत त्याचे 4, 0, -5, 0 आणि 1 हे कोइफिशियंट दिलेले आहे. आणि डिग्री किती असणार आहे पॉलिनॉमियलची, तर याच्यापेक्षा 1 ने कमी म्हणजे 5 नंबर्स आहेत या ठिकाणी त्यापेक्षा 1 मायनस करायचं यातून म्हणजे 5 - 1 म्हणजे इंडेक्स या ठिकाणी असणार आहे 4. मग या ठिकाणी 4
वाय रेस टू द पॉवर 4. म्हणजे या ठिकाणी डिग्री किती असणार आहे, हायेस्ट इंडेक्स 4 आहे, म्हणजे डिग्री या ठिकाणी 4 आहे. कोइफिशियंट आहे त्याचा फर्स्ट 4. त्यानंतर प्लस सेकंड कोइफिशियंट 0 असणार आहे आणि वायचा इंडेक्स काय होणार आहे या ठिकाणी आता 3 होणार आहे डिसेंडिंग ऑर्डर प्रमाणे. 4 नंतर या ठिकाणी वायचा इंडेक्स 3 झाला. त्यानंतर थर्ड कोइफिशियंट आहे -5 आणि वायचा इंडेक्स या ठिकाणी उतरत्या प्रमाणे 4, 3 आणि या ठिकाणी आता 2 असणार आहे -5y². त्यानंतरचा कोइफिशियंट आहे 0, वायचा इंडेक्स या ठिकाणी आता 1 असणार आहे आणि लास्टला कॉन्स्टंट नंबर. तर अशा प्रकारे कोइफिशियंट फॉर्ममध्ये जर पॉलिनॉमियल दिले असेल तर त्यावरनं इंडेक्स फॉर्ममध्ये पॉलिनॉमियल आपण लिहू शकतो. डिग्री काढायच्या आधी डिग्री कशी काढायची, तर जेवढे कोइफिशियंट असतील किंवा व्हेरिएबल असतील तर त्यातून 1 मायनस करायचा. 1, 2, 3, 4 5 कोइफिशियंट आहेत, त्या 5 मधून 1 मायनस करायचा. 5 - 1 म्हणजे 4 असणार आहे आणि मग हायेस्ट इंडेक्स 4च्या स्वरूपात लिहायचे आणि हे सर्व कोइफिशियंट लिहून हा इंडेक्स फॉर्ममध्ये या पद्धतीने पॉलिनॉमियल तुम्ही लिहू शकता. इथं लक्षामध्ये अशा प्रकारे एक्झरसाइज जी आहे तुम्ही सॉल्व्ह करायची आहे. थोडीशी हिंट सांगतो मी शॉर्टमध्ये, तुम्ही ही एक्झरसाइज कंप्लीट करायची आहे वहीमध्ये. 3x² + 5x + 5x² - 5. व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल? डिग्री ऑफ पॉलिनॉमियल म्हणजेच काय असते, हायेस्ट इंडेक्स ऑफ व्हेरिएबल इज नथिंग बट द डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. हायेस्ट इंडेक्स किती आहे या ठिकाणी 3 आहे. व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स किती आहे 3 आहे. देअरफॉर डिग्री ऑफ दिस पॉलिनॉमियल इज 3. त्यानंतर 5x³ - 2x + 6x⁴ + 1. स्टँडर्ड फॉर्म ऑफ द पॉलिनॉमियल. हे जे काही पॉलिनॉमियल आहे हे पॉलिनॉमियल स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचे आहे बा, म्हणजेच चलाच्या घातांकाच्या उतरत्या क्रमाने लिहायचं आहे. राईट इन डिसेंडिंग ऑर्डर फॉर इंडेक्स ऑफ व्हेरिएबल. जे काही इंडेक्स आहे ते उतरत्या क्रमाने लिहिलेलं आहे बा. हायेस्ट इंडेक्स किती आहे 4 आहे, या ठिकाणी 4ची टर्म फर्स्ट असणार आहे. त्यानंतर हायेस्ट इंडेक्स 3 असला पाहिजे, या ठिकाणी हायेस्ट इंडेक्स 3 आहे बा. 3ची टर्म आहे 5x² x³. त्यानंतर इंडेक्स 2ची टर्म आता या ठिकाणी नाही आहे, म्हणजेच ती ॲबसेंट आहे. ॲबसेंट जर असेल तर त्या ठिकाणी 0 × x² असं लिहू शकता किंवा नाही लिहिलं तरी देखील चालेल, कारण ते ॲबसेंटच आहे. पॉलिनॉमियलमध्ये एखादी टर्म ॲबसेंट देखील असू शकते. त्यानंतरची टर्म आहे -2x. एक्सचा इंडेक्स आहे 1 आणि त्यानंतर एक्सचा इंडेक्स या ठिकाणी 0 आहे. म्हणजे ही जी काही पॉलिनॉमियल आहे ही स्टँडर्ड फॉर्ममध्ये पॉलिनॉमियल दिलेली आहे. इंडेक्स उतरत्या क्रमाने आहे बा. 4, 3, 2ची टर्म ॲबसेंट आहे, नंतर 1 आणि 0. नंतर 4y² + 5y - 3. कोइफिशियंट फॉर्म ऑफ दिस पॉलिनॉमियल. कोइफिशियंट फॉर्म काय असणार आहे, 4 पहिला कोइफिशियंट आहे, नंतर दुसरा आहे 5 आणि -3. 4, 5 आणि -3. ऑप्शन डी करेक्ट आहे. तर या ठिकाणी डिग्री 3 असणार आहे. सी ऑप्शन करेक्ट असणार आहे. या ठिकाणी ही इंडेक्स फॉर्ममध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये असणार आहे बा. ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी करेक्ट असणार आहे. त्यानंतर डिग्री लिहायची आहे बा. ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. काय होईल या ठिकाणी डिग्री म्हणजे हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल इज नथिंग बट द डिग्री ऑफ 5 आहे बा हायेस्ट पॉवर. देअरफॉर डिग्री इज 5. या ठिकाणी हायेस्ट पॉवर जो आहे व्हेरिएबल ए आहे या ठिकाणी आणि एचा हायेस्ट इंडेक्स 8 आहे. देअरफॉर डिग्री इज 8. या ठिकाणी सी हा व्हेरिएबल आहे. सी या व्हेरिएबलचा हायेस्ट इंडेक्स आहे 9. देअरफॉर डिग्री इज 9. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे बा. स्टँडर्ड फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल, आधी ही टर्म लिहावं लागेल. हायेस्ट इंडेक्स काय आहे 4 आहे. हायेस्ट इंडेक्सची टर्म आधी लिहायची 5d⁴ ही टर्म आधी लिहावं लागेल. त्यानंतर डिग्री 3 असलेली टर्म डिसेंडिंग ऑर्डरने इंडेक्स असला पाहिजे बा. 4 इंडेक्स असले टर्म झाल्यानंतर 3 इंडेक्स असलेली ही टर्म लिहायची. त्यानंतर 2 इंडेक्स असलेली ही टर्म लिहायची. नंतर 1 इंडेक्स असलेली टर्म ॲबसेंट आहे आणि लास्टला कॉन्स्टंट टर्म. म्हणजे त्या ठिकाणी आन्सर काय मिळणार आहे 5d⁴ + 4d⁴ - 3d² आणि +1. हे कसं होईल, हायेस्ट इंडेक्स आहे 5 म्हणजे -3y⁵. त्यानंतर ही टर्म असेल -y⁴. त्यानंतर ही टर्म असेल +7y⁵ आणि +6y⁴ आणि लास्टला 10.
डिसेंडिंग ऑर्डर, उतरत्या क्रमाने या ठिकाणी घातांक असला पाहिजे, हे देखील तुम्ही त्या पद्धतीने लिहू शकता. त्यानंतर हे कोइफिशियंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे, कोइफिशियंट फॉर्ममध्ये लिहू शकता. या ठिकाणी कोइफिशियंट फॉर्ममध्ये कोणते नंबर असणार आहे ब्रॅकेटमध्ये 7, -8 आणि 3. या पॉलिनॉमियलसाठी कोइफिशियंट फॉर्म कसा असणार आहे 9, 7, -5 आणि 9. या ठिकाणी 10 आणि -4 हे कोइफिशियंट फॉर्ममध्ये असणार आहे. त्यानंतर इंडेक्स फॉर्म ऑफ पॉलिनॉमियल. आता हे इंडेक्स लिहायचं आहे. कसं लिहिता येईल इंडेक्स फॉर्ममध्ये 1, -2 आणि -3 1, -2 आणि 3 हे कोइफिशियंट आहेत. 3 नंबर्स आहेत पहा, म्हणजे या ठिकाणी डिग्री किती असणार आहे पॉलिनॉमियलची, तर त्यामधनं एक मायनस करायचं. जेवढे कोइफिशियंट असतील किंवा नंबर ऑफ व्हेरिएबल असणार आहे तेवढे आपल्या इंडेक्स फॉर्ममध्ये किती आहेत कोइफिशियंट 1, 2 आणि 3 आहेत पहा. त्या 3 मधून 1 मायनस करायचं, 3 - 1 म्हणजे इंडेक्स किती असणार आहे 3 - 1 म्हणजेच 2 असणार. म्हणजेच एक्स या व्हेरिएबलच्या स्वरूपात इंडेक्स फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल 1 × x², नंतर -2 × x आणि +3 = 0. त्याच पद्धतीने हे लास्टचे 2 एक्झाम्पल आहेत, हे देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता.